नमस्कार, मी नवनाथ बन एबीपी माझाच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। आणि याच मुहूर्तावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 एप्रिलच्या दिवशी 14 ट्विट केलेत। याला ट्विट म्हणायचं का बाण म्हणायचं हे आपण येत्या काळात ठरवूया, परंतु हे 14 ट्विट थेट शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि शरद पवार यांच्यावर या 14 ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधलाय। खरं तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे बरोबर 8 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती। ही भेट होऊन 8 दिवस होत नाहीत तोवर देवेंद्र फडणवीस 14 ट्विट करतात आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधतायत। 8 दिवसांपूर्वी झालेली ही भेट आणि हे 14 ट्विट याचा नेमका राजकीय अर्थ काय हे येत्या काही वेळात आपण या वेब एक्सप्लेनरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर 8 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली। या भेटीमध्ये संजय राऊत यांच्याबद्दल चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आणि एकूणच या सगळ्याबद्दल त्यांनी चर्चा केल्याचा दावा केला। त्याच्यानंतर शरद पवार यांच्यावर या वक्तव्यावर वेगवेगळ्या टीका टिप्पण्या देखील झाल्या। भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी एक टीका केली की ही भेट बेटी बचाव अभियानासाठी झाली होती। अर्थात त्यांनी याबद्दलचा पुढचा फारसा खुलासा काही केला नाही। शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट झाली आणि ही भेट झाल्यानंतर बरोबर 8 दिवसानंतर म्हणजे 14 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट केले आणि शरद पवार यांच्या एकूण राजकीय भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांना काही प्रश्न विचारले। वेगवेगळ्या भूमिकांची आठवण देखील देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांना करून दिली। हे सगळे ट्विट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर केले आणि त्यात त्यांनी असंही म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा पद्धतीच्या भूमिका अभिप्रेत नाहीत। खरं तर शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर 2019 साली मुरलेला पैलवान तेल लावलेला पहिलवान अशा पद्धतीचे शेरेबाजी दोन्ही बाजूनी झाली होती। फडणवीस आणि पवार यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं। निवडणुकीच्या आखाड्यात पवार विरुद्ध फडणवीस असा सामना देखील रंगला होता आणि त्यानंतर युतीची निवडणूक म्हणजे शिवसेना आणि भाजप ही निवडणूक जिंकूनही पवारांनी खेळी खेळली आणि देवेंद्र फडणवीस सत्तेपासून दूर राहिले, पुन्हा ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत। आणि या सगळ्यांच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि फडणवीस यांचं सख्य कोट इन कोट पवार आणि फडणवीस यांचं सख्य कारणीभूत आहे अशी चर्चा सुरू असते। मग पवार आणि फडणवीस यांचं सख्य आणि त्यांचं एकमेकांबद्दल असलेलं प्रेम पुन्हा कोट अनकोट हे आपल्याला माहीत आहे आणि असं असताना गेल्या काही दिवसांपासून किंवा अगदी शरद पवार राजकारणात असल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंधही चांगले असल्याचं बोललं जातं आणि वेळोवेळी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत असतात। तशीच भेट 8 दिवसांपूर्वी झाली होती। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात काही शिस्त आहे काय अशा बातम्या देखील आल्या, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आणि पुन्हा एकदा पवार मोदी यांच्या जवळीकतून काही शिस्त आहे काय याच्याही चर्चा सुरू झाल्या, याच्याही बातम्या यायला लागल्या। परंतु पवार आणि मोदी यांची ही भेट झाली आणि त्याच्यानंतर बरोबर 8 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा का साधला असेल हा प्रश्न या निमित्ताने पडतोय। देवेंद्र फडणवीस यांनी जे आज वेगवेगळे ट्विट केले याच्यात प्रामुख्याने काश्मीर फाईलच्या मुद्द्यावरून त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले। काश्मीरबद्दल 370 कलमाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 370 कलमाला कडाडून विरोध केला होता याची आठवण
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना केली होती आणि शरद पवार यांनी खास करून काश्मीर फाईल चित्रपट बघितल्यानंतर एक काश्मीर फाईल चित्रपटाविरोधात भूमिका घेतली होती। अशा पद्धतीचा धार्मिक द्वेष पसरण्याचं काम केलं जात आहे, अशा पद्धतीची टीका शरद पवार यांनी काश्मीर फाईल चित्रपटावर केली होती। त्याचाही धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। 370 असेल किंवा काश्मीर असेल, या दोन्ही मुद्द्यावर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ट्विटच्या माध्यमातून हा निशाणा साधलाय। काश्मीर फाईल चित्रपटावरून ज्या पद्धतीनं शरद पवार यांचं वक्तव्य आलं होतं त्याचाच धागा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून घेतलेला आहे। एवढंच नाही तर नवाब मलिक यांना ज्या पद्धतीनं अटक झाली होती, मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातोय, अशा पद्धतीचं एक वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं। जेव्हा नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली, त्यांना पहाटे उचलून अटक देखील केली, या सगळ्यानंतर शरद पवार यांचं ते वक्तव्य होतं, त्या वक्तव्याचा धागा देखील ट्विटमध्ये आहे आणि ते म्हणून त्याही माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधलाय। याशिवाय इशरत जहां निर्दोष होती हे शरद पवार यांचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं, त्याचाही हवाला देऊन ते कसं एकाच धर्मांचं लांघून चालन करतायत याचाही हवाला शरद पवार यांनी दिला होता। एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते इशरत जहांच्या मदतीसाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले होते याच्या एका बातमीची सविस्तर लिंकही त्यांनी ट्विट केलेली आहे। त्याशिवाय 2012 साली आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर आझाद मैदानावर हिंसाचार झाला होता, त्या हिंसाचारावेळी रझा अकादमीवर कारवाई करण्यात आली नाही। खरं तर त्यावेळी राष्ट्रवादीकडे ग्रह खातं होतं, रझा अकादमीवर कडक कारवाई करा, बंदी घाला अशा पद्धतीची मागणी केली जात होती, परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही। त्याहीवरून देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे। अल्पसंख्याक समाज कोणाचाही पराभव करू शकतो अशा पद्धतीचे एक वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं, त्याचाही हवाला दिलाय। एवढंच नाही तर हिंदू टेरर हा शब्द सर्वात आधी कुणी वापरला होता असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याकडे निशाणा साधलेला आहे। हिंदू टेरर या विषयावरून 2014 साली मोठं वादंग उभं राहिलं होतं। तत्कालीन मंत्री पी चिदंबरम यांनी हिंदू टेरर हा शब्द वापरला होता। त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी देखील हिंदू दहशतवाद हा शब्दावरून टीका टिप्पणी केली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदू टेरर हा विषय राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चघळला गेला, त्यावरून ध्रुवीकरण देखील झालं आणि त्यानंतरचे निवडणुकीचे निकाल आपल्या सगळ्यांना माहीत आहे। तर हा हिंदू टेरर शब्द शरद पवार यांनीच सगळ्यात आधी वापरला होता अशा पद्धतीचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे। हे वेगवेगळे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्यांच्यामध्ये जो मुद्दा प्रामुख्याने त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मांडवला आहे तो म्हणजे काश्मीर फाईल हा चित्रपट कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, मग केवळ अनुयायाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। आणि हा सवाल विचारत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात अशा पद्धतीची भूमिका स्वीकारार्ह नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय, असं देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल म्हटलेलं आहे। एकूणच देवेंद्र फडणवीस यांचे आजचे हे सगळे 14 ट्विट बघितले तर पवारांवर टार्गेट करणारे, पवार यांच्यावर निशाणा साधणारे आहेत। खरं तर मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हा वाद जुना आहे, तो नवीन नाही, परंतु मधल्या काळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित सकाळी शपथविधी घेतला होता। त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप जवळ येते का याची चर्चा सुरू झाली। त्यानंतर 2017 साली देखील अशाच पद्धतीचा एक प्रयोग झाला होता, याचा ओझरता उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येतोय आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर याचबद्दल देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची कटुता दूर होईल असं वाटलं होतं, परंतु तसं झालेलं नाही। शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संबंध आहेत, त्यांची जवळीक आहे, हे वेगवेगळ्या माध्यमातून दिसतं। म्हणजे शरद पवार यांचा गुरु असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केला होता। शरद पवार वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटत असतात आणि ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास आहेत असंही सांगितलं जात आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देवेंद्र फडणवीस खास आहेत, पवार आणि
नरेंद्र मोदी यांचे संबंध आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये मात्र राजकीय विरोध जोरदार आहे, हे आजच्या ट्विटमधून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। खरं तर 14 दिवस म्हणजे 8 दिवसांपूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणं, त्याच्यानंतर बरोबर 8 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 14 टीकेचे बाण शरद पवार यांच्यावर सोडणं, याचा अर्थ राष्ट्रवादी आणि भाजप येत्या काळात तीव्र संघर्ष करेल। खास करून पवार विरुद्ध फडणवीस हा सामना आणखी तीव्र होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने हे सगळे ट्विट केलेत ते नक्कीच सूचक ट्विट आहेत आणि या ट्विटच्या माध्यमातून राज्यातला हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होऊ शकतो। कारण येणाऱ्या काळात मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, याशिवाय जिल्हा परिषदेच्याही निवडणुका आहेत आणि एकूण एक मिनी आखाडा, विधानसभेचा मिनी आखाडा येत्या काळामध्ये रंगणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 2019 साली जसं पवार विरुद्ध फडणवीस हा सामना रंगला होता, तसाच सामना येत्या काळातही राज्यात रंगू शकेल, यात अजिबात शंका नाही। राज ठाकरे यांनी देखील शरद पवार यांना टार्गेट केलंय, त्यांना त्यांच्या पक्षाला जातीयवादीचा शिक्का लावून राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस देखील मैदानात उतरले, त्यामुळे हा सामना येत्या काळात आणखी रंगेल। नवनाथ बन, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।